नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अकॅडमिक ट्रेनर या यूट्यूब चॅनलवर. आजच्या या लेक्चरमध्ये, आजच्या या सेशनमध्ये आपण बघणार आहे रेशो आणि प्रपोर्शन. मित्रांनो, याच्या अगोदर रेशो आणि प्रपोर्शनच्या बेसिक संबंधी 2 व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत. हा तिसरा व्हिडिओ आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या अकॅडमिक ट्रेनर हे चॅनल सबस्क्राईब करा. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपली जी पहिली कन्सेप्ट आहे ती काय आहे बघा. सपोज तुम्हाला कुठे असं दिलं 2a रेशो 3b आणि तुम्हाला सांगितलं फाइंड आउट करायला a रेशो b काय. तर हे कशा प्रकारे फाइंड आउट करायचे मित्रांनो बघा. आता तुम्ही सिंपली काय म्हणणार आहे, तर एच्या पुढे जो नंबर आहे 3 तो एला रिप्रेझेंट करतोय 3 आणि बीच्या पुढे जो नंबर आहे तो बीला रिप्रेझेंट करतोय म्हणजे 2. मित्रांनो, हे अगदी बरोबर आहे. पण आपली जी मेथड आहे, आपला सॉल्व करण्याचा जो तरीका आहे, जी पद्धत आहे ती काय आहे बघा, जी सगळ्या ठिकाणी आपल्याला उपयोगी पडणार आहे. तर 2a आणि 3b, वन्स अगेन मी पुन्हा एकदा लिहितो 2a आणि 3b. आपल्याला सिंपली मित्रांनो काय करावं लागतं, या दोघांचा LCM फाइंड आउट करावा लागतो. आता ही मेथड आहे मित्रांनो, समजून घ्या. या दोघांचा LCM फाइंड आउट करा. या दोघांचा LCM किती येणार आहे, LCM म्हणजे काय तुम्हाला माहीत असलं पाहिजे. या दोघांचं LCM येणार आहे 6. इथं 6 आणि इथं 6, होय ना. आता काय करावं लागतं आपल्याला, 2 1 2 आणि 2 3 6, 3 1 3 आणि 3 2 6. आता आपलं जे बनून आलेलं आहे मित्रांनो ते काय आलेलं आहे, ए आलेलं आहे आणि एच्या खाली किती आलेलं आहे, 3 आलेलं आहे. इथं काय इथं काय आलेलं आहे, बी आलेलं आहे आणि बीच्या खाली किती आलेलं आहे, 2 आलेलं आहे. म्हणजे हे 3 आहे ते एला रिप्रेझेंट करत आहे आणि हे 2 आहे ते या बीला रिप्रेझेंट करत आहे. हे अशा पद्धतीनं हा रेशो असतो मित्रांनो. आता हे 2 नंबर होते 2a आणि 3b, त्यामुळे आपण सिंपली फाइंड आउट करू शकलो. ज्यावेळेला 3 नंबर असतात त्यावेळेला कशा प्रकारे फाइंड आउट करतो आपण ते बघूया. सपोज आपण असं लिहिलं, इथं अजून एक मेथड आहे मित्रांनो, इथं अजून एक मेथड आहे बघा, 2a रेशो 3b, होय ना. तर इज इक्वल टू आपण लिहिलं आणि इज इक्वल टू 6 लिहिलं, यांचा LCM काढला. तर हे कसं होतं बघा, 2a इज इक्वल टू 6, याला आपल्याला सॉल्व करावं लागतं. एची व्हॅल्यू कशी येते बघा, a इज इक्वल टू 6 आणि हे इथं मल्टिप्लाय आहे, इकडे गेल्यावर काय होणार आहे, डिव्हिजनमध्ये होणार आहे 3, बरोबर आहे. सॉरी, इथं 2 आहे, हे 2 इकडे आले, 2 1 2 2 3 6 झालं. a इज इक्वल टू 3. वन्स अगेन काय येणार आहे, 3b इज इक्वल टू 6. पुन्हा काय होणार आहे, हे b इथंच राहणार आहे, 6 इथं येणार आहे आणि हे 3 मल्टिप्लायमधलं इकडे होणार आहे डिव्हिजनमध्ये. 3 1 3 3 2 6 म्हणजे b इज इक्वल टू 2. हे अशा पद्धतीनं आपल्याला सॉल्व करता येतं मित्रांनो. आता बघा, म्हणजे ही पद्धत आहे, ही एक टाईप आहे आणि ही एक टाईप आहे. आता वन्स अगेन आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया, पण वेगळे घेऊया. काय घेऊया, 2a रेशो 3b रेशो 4c, होय ना. तर त्यांनी काय सांगितलं आहे, a रेशो b रेशो c फाइंड आउट करा. आता वन्स अगेन आपल्याला काय करायचे, आपली फर्स्ट मेथड, होय ना. आपली ही मेथड आपण पहिल्यांदा सॉल्व करूया. बघा काय करायचे, मी काय म्हणतो, 2a रेशो 3b रेशो 4c. आता काय करायचे आपल्याला, यांचा LCM इथं फाइंड आउट करून लिहायचे. आता याचा LCM किती येणार आहे मित्रांनो, सिंपली किती येणार आहे, 12 येणार आहे. तर LCM 12 आल्यानंतर 2a ची व्हॅल्यू आपण काढूया. 2a आपल्याला काय म्हणायचे, 2a इज इक्वल टू 12. मग यांचं कसं होणार आहे, आता काय होणार आहे, 12 ॲज इट इज इथं राहणार आहे. a इज इक्वल टू, हे 2 मल्टिप्लाय आहे, इकडे होणार आहे डिव्हिजनमध्ये, 2 1 2 2 6 12. एची व्हॅल्यू किती आली मित्रांनो, 6 आली. आता नेक्स्ट वन आहे, नेक्स्ट वन बी आहे, किती आहे, 3b आहे, इज इक्वल टू 12 आहे. काय होणार आहे, बी इथं येणार आहे आणि पुन्हा हे 12 ॲज इट इज इथं राहणार आहेत आणि हे 3 मल्टिप्लाय आहे ते डिव्हिजनमध्ये होणार आहे, हो ना. पुन्हा काय होणार आहे, 3 1 3 आणि 3 4 12, 3 4 12 होणार आहे. आता नेक्स्ट वन काय होणार आहे मित्रांनो, 4c इज इक्वल टू
12. इथं काय होणार आहे, C इज इक्वल टू 12 डिवायडेड बाय किती येणार आहे 4. 4 1 जा 4 आणि 4 3 जा 12. बरोबर आहे. म्हणजे काय आलं, A इज इक्वल टू 6 आलं, B इज इक्वल टू 4 आलं आणि C इज इक्वल टू किती आलं 3 आलं. ही अशी पद्धत आहे मित्रांनो, ही अशी पद्धत आहे. आता अजून एक तरीका याचा काय आहे, अजून एक पद्धत काय आहे आपली, आपण डायरेक्ट असं लिहितो 2A इज इक्वल टू 3B 2A रेशो 3B रेशो 4C. आता काय करायचं आहे आपल्याला, आता बघा यांच्यामध्ये आपल्याला LCM फाइंड आउट करायचे. जो LCM आपण फाइंड आउट करतो ना, तर बघा मित्रांनो आता एक गोष्ट लक्षात घ्या की इथं काय होतं, तुम्हाला मी इथं काय सांगितलं की Aच्या खाली जो नंबर आला आहे ना तोच Aला रिप्रेझेंट करतो, Bच्या खाली जो नंबर आला तोच Bला रिप्रेझेंट करतो. आणि इथं पण अगदी त्याच पद्धतीनं होणार आहे मित्रांनो, वेगळं काय नाही. याचा LCM आपण किती फाइंड आउट केला 12. इथं पण किती येणार आहे 12, इथं पण किती येणार आहे 12, होय ना. पुन्हा काय होणार आहे 2 1 जा 2, 2 6 जा 12, 3 1 जा 3, 3 4 जा 12, 4 1 जा 4, 4 3 जा 12. म्हणजे यांचा रेशो किती आला 6:4:3. आता हे आन्सर हे आणि हे दोन्ही मित्रांनो एकच आहे, वेगळं काहीच नाही. म्हणजे काय आहे, रिश्ता वही सोच नाही, होय ना. रूप एक रंग अनेक असं आहे ती. आता बघा अजून एक रेशो आपण फाइंड आउट करूया मित्रांनो. सपोज इथं 3 नंबर आहेत ना, आता सपोज आपल्याला 4 नंबर दिले, होय ना. सपोज आपल्याला 4 नंबर दिले तर आता काय करावं, सपोज मी असं म्हणतो बघा, होय ना. आता एक एक्झाम्पल घेऊया आपण, काय घेऊया आता 2A 2A रेशो 3B रेशो 4C रेशो 5D. आता यांचं आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता यांचं आपण ह्या मेथडनं पण फाइंड आउट करू शकतो आणि आपली सिम्पली ती मेथड पण फाइंड आउट करू शकतो. दोन्ही पण मेथड आपण वापरू शकतो. पण आता डायरेक्ट ही मेथड वापरूया आपण, जी सोपी आहे, थोडक्यात याच्यामध्ये मांडणी कमी आहे. आता बघा याचा LCM यांचा फाइंड आउट करायचे. आता LCM यांचा किती येणार आहे 2 3 4 आणि 5, बरोबर आहे. यांचा LCM येणार आहे 60. 60 मी इथं लिहिलं, 60 इथं लिहिलं. पुन्हा हे 4C आहे, 4C आहे, 4C आहे. 60 मी इथं लिहिलं आणि 5D आहे, 60 मी इथं लिहिलं, होय ना. आता आपल्याला काय करायचं मित्रांनो माहिती आहे का, हे 2A कॅन्सल करायचे. त्यामुळे आपण काय करतो, या सगळ्यांचं LCM करतोय, है ना. 2A आपल्याला कॅन्सल करायचा आहे, जो खालचा नंबर आहे तोच त्या Aला रिप्रेझेंट करतोय. त्यासाठी बघा पुन्हा एकदा बघा, हा जो 2 आहे ना 2 तो आपल्याला कॅन्सल करायचा आहे. त्याच्यामुळे आपण काय करतोय 2 3 4 आणि 5 यांचं काय करतोय LCM काढतोय. त्यामुळे आपल्याला हे 2 3 4 आणि 5 हे कॅन्सल करता येईल. आपण खाली 60 घेतलं, यांचा सगळ्यांचा LCM घेतला, होय ना. म्हणजे आपलं मेन पद्धत काय आहे आपली, आपला मेन टॉपिकमध्ये आपण काय बघितलं आहे की हा जो खालचा नंबर आहे मित्रांनो तोच या Aला रिप्रेझेंट करतोय. त्यामुळे आपण काय करतो, इथं हा 2 कॅन्सल करायचा प्रयत्न करतोय आणि खालचा नंबर त्याला रिप्रेझेंट करणार आहे हे आपल्याला माहिती आहे. आता बघा आपण काय केलं 2 1 जा 2, 2 30 60. इथं काय होणार आहे 3 1 जा 3, 3 20 जा 60. आता 4 1 जा 4, 4 15 जा 60, 5 1 जा 5 आणि 5 12 जा 50. आपला जो आन्सर आला, आपला जो रेशो आला तो काय आला, हा रेशो आपला बनवून आला. आणि हे आपण काय केलं 4 कंटेंट घेतली, 4 म्हणजे 2A 3B 4C आणि 5D. म्हणजे हे अशा पद्धतीनं आपल्याला सॉल्व करता येतं मित्रांनो. आता हे फक्त एक पाहू नका, तुम्ही अशा प्रकारचे अनेक एक्झाम्पल घ्या आणि त्या एक्झाम्पलवरून तुम्ही ते सॉल्व करू शकता मित्रांनो. एकदम सोपी पद्धत आहे आणि हेच तुम्हाला शाब्दिक उदाहरणामध्ये देखील उपयोगी पडतं. सपोज शाब्दिक उदाहरण कसं देतात बघा की एका आजोबांनी त्यांच्या नातवांना काही रुपये अशा पद्धतीनं वाटले. पहिल्याला दुसरा हिस्सा म्हणजे दुप्पट हिस्सा, त्याच्या तिप्पट हिस्सा Bला, त्याच्या चारपट हिस्सा Cला. हे अशा प्रकारची गणित असतात की अशा टाईपमध्ये बसतात मित्रांनो. आता बघा आता नेक्स्ट वन आपला जे बेसिक आहे ते आपण घेऊया. सपोज मी असं म्हटलं, काय म्हटलं मी
1/2 A रेशो 2/3 B. नेक्स्ट वन 3/4 C. आता इथं मित्रांनो काय करायचं आहे बघा, सिम्पली काय करायचं आहे आपल्याला सिम्पली इथं काय करायचं आहे माहिती आहे ना, की हा जो 1 आहे ना त्याला कॅन्सल करायचा आहे, ज्या 1ला कॅन्सल करायचं आहे. आपण सिम्पली काय करणार आहे मित्रांनो, या येस 2 3 आणि 1 यांचा एलसीएम आपण फाइंड आउट करणार आहे. यांचा एलसीएम किती येणार आहे मित्रांनो, 6 येणार आहे. किती येणार आहे, 6 येणार आहे, होय ना. यांचा एलसीएम 6 येणार आहे बघा, यांचा एलसीएम 6 येणार आहे, यांचा एलसीएम 6 येणार आहे. आता असं केलं आपण, 1 1 जा 1 1 6 जा 6 इथं 6च येणार आहे. 2 1 जा 2 2 3 जा 6 इथं 3 येणार आहे. 3 1 जा 3 3 2 जा 6 इथं 2 येणार आहे. आणि नंतर ही दोघं मल्टिप्लाय होतात मित्रांनो, ही दोघं नंतर मल्टिप्लाय होतात. मग 6 2 जा 12, 3 3 जा 9 आणि 4 2 जा 8. आपला आन्सर काय बनून आला, आपला रेशो काय बनून आला, 12:9:8. काय आला, 12:9:8. ठीक आहे मित्रांनो. अशा पद्धतीनं या पद्धतीचं जर क्वेश्चन आला तर आपल्याला रेशो फाइंड आउट करता येतो. आता अजून एक घेऊया, अजून एक टाईप घेऊया रेशोची. सपोज तुम्हाला असं दिलं, काय दिलं तुम्हाला, एक एक्झाम्पल घ्या. सपोज 1/2 रेशो 6, 1/2 रेशो 6. आता याला तुम्हाला काय करायचं आहे, हे आहे फ्रॅक्शनमध्ये, पण याला तुम्हाला इंटिजरमध्ये कन्वर्ट करायचं आहे फ्रॅक्शनमध्ये पण इंटिजरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. आता काय करावं, कसं करावं बघा, की आपल्याला या दोन्हीकडे पण एका नंबरनं मल्टिप्लाय करायचं आहे, दोन्हीकडे पण, होय ना. आपल्याला हा 2 कॅन्सल करायचा आहे, 2 कॅन्सल करायचा आहे, कळलं का. आपल्याला हा आपल्याला 2 कॅन्सल करायचा आहे. तर आता काय करावं बघा, तर इथं मी काय केलं, याला 2 मल्टिप्लाय केलं आणि इथं याला पण काय केलं, मी 2 मल्टिप्लाय केलं, बरोबर आहे. आता याला 2 मल्टिप्लाय केल्यावर काय होणार आहे, हा 2 कॅन्सल होणार आहे, हा 2 आणि हा 2 कॅन्सल होणार आहे. आणि इथं काय होणार आहे, 6 2 जा 12 होणार आहे. आणि हा किती होणार आहे, हा 1 होणार आहे. काय होणार आहे, 1 होणार आहे. म्हणजे याचा जो रेशो येणार आहे मित्रांनो, तो 1:12. इथे हे 1:12 हे अशा पद्धतीनं हे सॉल्व होणार आहे, अशा पद्धतीनं सॉल्व होणार आहे मित्रांनो. हे अशा पद्धतीचं बेसिक असतं रेशोचं, जे आपण समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं मित्रांनो. अजून एक्झाम्पल बघूया आपण. सपोज मी इथं लिहितो 2:3, 2/3 आणि इथं किती लिहितो, 6. वन्स अगेन मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, तर याला इंटिजर बनवायचं आहे, यांच्यातला रेशो फाइंड आउट करायला सांगितलं आहे, याला इंटिजर बनवायचं आहे. मी काय करणार आहे माहिती आहे का, इथं मी काय करणार, ह्या 3ला मला कॅन्सल करायची, त्यामुळे मी याला 3 मल्टिप्लाय करणार. इथं पण काय करावं लागणार, 3 मल्टिप्लाय करावं लागणार. दोघं जण रिलेशनमध्ये आहेत, 3 मल्टिप्लाय करावं लागणार. 3 मल्टिप्लाय केल्यावर 3 3 कॅन्सल झालं. माझा रेशो काय आला मित्रांनो, 2 रेशो आणि 6:3 इज इक्वल टू 18. याला पुन्हा याला रेशो म्हणता येणार नाही आपल्याला, याला पुन्हा कॅन्सल करता येतं. 2 1 जा 2 आणि 2 9 जा 18. 1:9 हे आपलं फायनल रेशो बनून आला. 1:9 हा आपला फायनल रेशो बनून आला मित्रांनो. आता अजून काही एक्झाम्पल बघणार आहे आपण, अजून रेशोचे एक्झाम्पल बघणार आहे. सपोज मी लिहितो 3A रेशो 2B रेशो 5C. आता आपल्याला यांच्यामध्ये काय फाइंड आउट करायचे, A:B:C किती असेल, आहे ना. आता कोणती मेथड वापरूया आपण, बरं ठीक आहे, सपोज ती मेथड वापरूया, होय ना. ती मेथड तुम्हाला जी सोपी वाटते ती. आता बघा मी काय केलं, 3A 2B आणि 5C याच्यामध्ये मी काय केलं, यांचा एलसीएम मला फाइंड आउट करायचा आहे, यांचा एलसीएम फाइंड आउट करायचा आहे. आता एलसीएम यांचा किती येणार आहे, 5 2 जा, यांचा एलसीएम येणार आहे मित्रांनो 30. किती येणार आहे, 30, बरोबर आहे. 30 यांचा एलसीएम आल्यानंतर हे कसं होतं माहिती आहे का, 3A इज इक्वल टू 30. 3A इज इक्वल टू 30. मग हे सॉल्व कसं होणार आहे,
3a मधलं a इथंच राहणार आहे, 3 पलीकडे जाणार आहे. 30 डिवायडेड बाय 3. 3 1 जा 3 म्हणजे a इज इक्वल टू किती येणार आहे, 10 येणार आहे. नेक्स्ट वन काय आहे मित्रांनो, बीची व्हॅल्यू आहे 2b आहे. 2b आहे इथं काय आहे, 3a आहे, इथं 2b आहे. 2b इज इक्वल टू किती आहे, 30 आहे. वन्स अगेन काय होणार आहे मित्रांनो, हे काय होणार आहे, बी इथं ॲज इट इज राहणार आहे, 30 इथं येणार आहे आणि हे 2 इकडे होणार आहे, होय ना. मल्टिप्लिकेशनचं डिव्हिजन होणार आहे, 2 इथं येणार आहे. 2 1 जा 2 आणि 2 15 जा 30 आलं का, 2 15 जा 30 म्हणजे बी इज इक्वल टू किती आलं, बी इज इक्वल टू 15. आता नेक्स्ट वन काय आहे मित्रांनो, नेक्स्ट वन आहे 3c. 3c इज इक्वल टू 3c इज इक्वल टू किती येणार आहे, सॉरी 3c नाही तर 5c आहे. 5c इज इक्वल टू 30. मग c इज इक्वल टू 30 डिवायडेड बाय 5. 30 डिवायडेड बाय 5 मग काय होणार आहे इथं, 5 1 जा 5, 5 6 जा 30 म्हणजे c इज इक्वल टू 6. c इज इक्वल टू 6 म्हणजे काय आलं, a रेशो b रेशो 10:15:6 हे याचं ॲन्सर आलं मित्रांनो. काय आलं, याचं ॲन्सर आलं. या पद्धतीनं, अशा पद्धतीनं तुम्ही किंवा दुसरी मेथड वापरून तुम्ही रेशो फाइंड आउट करू शकता मित्रांनो. अशा प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस करा, ह्या मेथडचं पण प्रॅक्टिस करा आणि दुसऱ्या मेथडचं पण प्रॅक्टिस करा. तुम्हाला असंच प्रॅक्टिस करत गेल्यावर तुम्हाला हे एकदम सोपं वाटणार आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपला अकॅडमिक ट्रेनर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.